कॉलेजच्या बसचे पत्रे उडून चालले, एवढ्या जोरात वादळ येतंय, पण पाऊस काय पडायचं नाव नाही घेत भाऊ. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. मागल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी कॉलेजला आलोय, पण आता कॉलेजला येऊन केलं काय? काहीच नाही, कारण की आमच्याला सबमिशन चालू आहे आणि मला सबमिशनचं एवढं टेन्शन यायला का त्या टेन्शन मध्ये मी नाही ब्लॉग टाकतोय नाही सबमिशन करतोय. आणि आता टेन्शन मधून मुक्त होण्यासाठीची एकच जागा आहे, ते म्हणजे क्रिकेटचं मैदान. पण क्रिकेट खेळायला जायच्या आधी ना आम्हाला बॉल सापडायला जायला लागते. आधी इथे गेलो की 1-2 बॉल नाही भेटती, एकदा तर आम्हाला डझनभर बॉल भेटले होते आणि तसे पण गेलो ना 4-5 बॉल घेऊन आल्याशिवाय मागे येत नाही आम्ही. आता ग्राउंड वरती ना आम्ही तिघच बर का, त्यात आम्ही 3 तिकडा काम बिकडा एवढ्या लवकर येलो होतो का ऊन एवढं जाम होतं का आम्हाला पहिली फ्रुटी प्यावं लागली. म्हटलं आता उन्हामध्ये बॉलिंग करायची, बॉलिंग करता करता स्पीच वरती चक्कर येऊन नाही पडावं, त्यासाठीच हे छोटंसं प्री वर्कआउट. आज आहे ना क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर का आम्ही हॉटेलला गेलो होतो. आता जाण्यामागे स्पेशल काही कारण होतं बरं का, बरेच दिवस सगळे कार्यकर्ते घरी होते आणि त्याच्यामुळे ना एकत्र कुठे जेवायलाच गेले नव्हते. त्यात आता इकडे IPL चालू झाली आणि पोरं सगळ्या मॅची पात्र होत्या बरं का, पण मी ना कधीच मॅच नाही पाहत, कारण की मला माहिती जिंकणार तर CSK ची. आईला आम्ही ना इकडे मच्छरांपासून वाचायला एक छोटीशी आमची वाली झोपडी उभी करेल होती बरं का, म्हणजेच मच्छरदानी उभी करेल होती, पण त्यात सकाळ सकाळी एवढं वारं आलं का ती आमच्यावाली मच्छरदानीच उडून चालली होती. मी ना 2-3 दिवस झाले बरं का रूम वरती आलोय, पण त्या तिकडे पाहतोय सारखं वारण वावदानच चालू आहे. पाऊस तर काय पडायचं नावच घेत नाही. म्हटलं पाऊस काय पडत नसतोय, वारं काय थांबत नसते, पण या पलीकडे एक होऊ शकते, मी जर सबमिशन नाही केलं तर मग बॅक लागू शकतोय. त्याच्यामुळे आता म्हटलं थोडं सबमिशन आहे ना करूनच घेतो. जसं की ब्लॉगच्या सुरुवातीला पाहिलं होतं, बसचा पत्रा वाऱ्यानं उडून गेला. आता पत्रा उडाला कसा आणि मी पहिल्या दिवशी कॉलेजला जाऊन केलं काय ते ना आपण पुढल्या ब्लॉग मध्ये बघू.